नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सोडा इनो न वापरता पचायला हलका फुलका उपवासाचा जाळीदार पेपर डोसा आणि त्याचबरोबर खमंग शेंगदाणा चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। नेहमी आपण उपवासाचे तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर आज आपण अतिशय खमंग आणि जाळीदार पेपर डोसा कसा बनवायचा ते पाहतोय। तर चला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे। हे विकतचं नाही, मी घरीच बनवलेलं आहे। तुम्ही विकतचं घेऊ शकता किंवा घरी बनवू शकता। घरी जर बनवायचं असेल तर भगर घेऊन कोरड्या कपड्याने पुसून घ्या आणि त्यानंतर मिक्सरला बारीक दळून घ्या। आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे वरईचं पीठ किंवा भगरीचं पीठ घालायचं आहे। आता इथे मी 1 वाटी घेतलेला आहे। तुम्ही कोणती एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा सुद्धा डोसा एकदम परफेक्ट तयार होईल। आता त्यामध्येच घालायचं आहे इथे आपल्याला पाव वाटी साबुदाणा। इथे मी कच्चाच घेतलेला आहे, कच्चाच घ्यायचा, भाजून घ्यायचा नाही। आता आपल्याला ह्या पिठाबरोबर एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे। तर इथे साबुदाणा आणि भगरीचं पीठ एकदम बारीक झालेलं आहे, एकजीव झालेला आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे पाऊण वाटी दही। दही घेताना हे आंबट घ्यायचं नाही, आंबट जर असेल तर तुम्ही अर्धीच वाटी घ्यायची आहे। इथे मी पाऊण वाटी घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी पाणी। शक्यतो दही हे ताजंच घ्या। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर आपण मिक्सरला हे मिश्रण फिरवून घेतलेलं आणि एकदम छान मिश्रण तयार झालेलं आहे, गुळगुळीत झालेलं आहे आणि एकजीव झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता लगेचच आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। इथे मी भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण सगळं काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला चटणी बनवायची, त्यासाठी हे मिश्रण आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि चटणी बनवून घेऊ। आता चटणी बनवण्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरं। आता जिरं उपवासाला खात असाल तरच टाका। त्यानंतर इथे 2 चमचे दही घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर 2 आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आणि त्यातच घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं पाणी आणि बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपण चटणी एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे। आता ही सगळी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ। आता ह्या चटणीला आपल्याला एक चुरचुरीत अशी फोडणी करून घ्यायची आहे। तर इथे बघा, एक अर्धा चमचा मी तूप गरम करून घेतलेलं, त्यामध्ये घालायची आहे आपल्याला 1 पिकलेली सुकी लाल मिरची आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। आता हे छान असं फुललेलं आहे आणि लगेचच आपल्याला ही फोडणी ह्या चटणीवरती ओतून घ्यायची आहे आणि खमंग अशी ही चटणी आपली उपवासाची तयार झालेली आहे। आता ही मिक्स करून घेऊ। इथे आपली उपवासाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। अतिशय चविष्ट खमंग अशी ही चटणी तयार झालेली आहे। आता ही चटणी आपण बाजूला ठेवू आणि डोसे बनवायला घेऊ। तर इथे आपलं डोशाचं पीठ छान असं चटणी होईपर्यंत भिजलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता तुम्हाला जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर अगदी थोडंसं 1-2 चमचे पाणी घालायचं आहे, खूप जास्तीचं घालायचं नाही, नाहीतर मिश्रण हे पातळ होऊन जाईल आणि डोसा व्यवस्थित होणार नाही। यामध्ये आपण इनो सोडा काहीही वापरलेलं नाही, तुम्ही इथे बघू शकता। आता आपण डोसे तयार करू। आता इथे डोसा बनवण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅन आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर आपल्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपल्याला डोसा तव्यावर घालायचा किंवा पॅनवर घालायचा त्यावेळेस कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मगच यावरती डोसा घालायचा आहे। ज्यावेळेस आपल्याला डोसा घालायचा त्यावेळेस गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे आणि आता आपण डोसा तव्यावर घालून घेणार आहे। त्यासाठी हे मिश्रण तळापासून पूर्ण ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला किती मोठा डोसा करायचा छोटा करायचा त्यानुसार मिश्रण यावरती घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे।
तर बघा एकदम पातळ असा डोसा इथे मी तयार करून घेतलेला आहे. आणि आपल्याला आता डोसा घातल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि जो वरचा भाग आहे किंवा वरची बाजू आहे ती पूर्ण सुकेपर्यंत थांबायचं. आणि सुकल्यानंतर अगदी पटकन सुकते. सुकल्यानंतर याला तेल तूप तुम्ही काहीही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि आपल्याला कडा याच्या मोकळ्या होईपर्यंत सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कारण याच्या ज्यावेळेस मंद गॅसवर आपण भाजतो त्यावेळेस हे छान असे याच्या कडा मोकळ्या होतात आणि खमंग खालची बाजूही भाजल्या जाते. इथे डोशाच्या कडा मोकळ्या झालेल्या आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता माझा पॅन मोठा आहे त्यामुळे मी थोडंसं फिरवून हा भाजून घेतलेला आहे आणि कडा छान मोकळ्या झालेल्या आहे. आता तुम्ही इथे बघू शकता डोसा अतिशय खमंग असा भाजलेला आहे. आता आपण हा काढून घेऊ. अतिशय छान कुरकुरीत तिथे डोसा आपला तयार झालेला आहे. ह्याच पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता एकदम जाळीदार असा झालेला आहे आणि कुरकुरीत झालेला आहे. तर इथे आपले उपवासाचे खमंग कुरकुरीत असे 10 मिनिटात तयार होणारे डोसे तयार झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता खूप असे कुरकुरीत तयार झालेले आहे. आता याबरोबर तुम्ही दही खाऊ शकता. आणि इथे आपण तर चटणी केलेली आहे. खमंग अशी ही चटणी बनवून घ्यायची. अप्रतिम लागतं. नेहमी आपण उपवासाला खिचडी रताळी किंवा अनेक पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर 10 मिनिटामध्ये झटपट असा तुम्ही हा उपवासाचा पदार्थ करू शकता. आता उपवास जरी नसेल तरी तुम्ही एरवीसुद्धा मुलांना नाश्त्यासाठी हा पदार्थ बनवू शकता. मुले अगदी आवडीने खातील. इतका करायला सोपा आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही उपवासाचा हा पेपर डोसा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.